सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व जनता जनार्दनास माझा मानाचा नमस्कार। मी आपला सुनील प्रभाकर अनंतवार आणि ही माझी पत्नी सौभाग्यवती प्रियंका सुनील अनंतवार। नांदेड महानगरपालिकेच्या 2026 मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीला ओबीसी महिला गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। त्याबद्दल मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार व नांदेड सुनीलजी तटकरे साहेब, नांदेड जिल्ह्याचे प्रताप पाटीलजी चिखलीकर, शहर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाशजी पोकर्णा आणि आमचे सक्षम पाठीमाग मार्गदर्शक म्हणून राहिलेले आमचे मोहन अण्णा, या सर्वांच्या प्रयत्नामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जी राष्ट्रीय उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं शतशः आभारी आणि अभिनंदन करतो। मी जवळपास राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये 20 वर्षापासून काम करत आलेलो आहे। या अगोदर मी शिवसेनेमध्ये काम करत असताना माझे मार्गदर्शक आणि माझे गुरु राजकीय मान्य पप्पूभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली मी जवळपास 20 वर्षापासून मला राजकीय संघटनेत किंवा पक्षांतर्गत काम करण्याची खूप मोठी जिद्द आहे आणि या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी माझ्या प्रभागातील बरीचशी कामे, बरीचशी आंदोलने, रक्तदान शिबिरे असे भरपूर कार्यक्रम केलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मला पक्षानं माझा विचार करून ही मला उमेदवारी दिलेली आहे। प्रभागामध्ये या अगोदर सुद्धा आपण प्रभागाचा जर विचार केला तर जवळपास मी या 2-2.5 वर्षामध्ये ड्रेनेजचे, रस्त्याचे, लाईट बद्दल, पथदिवे याबद्दल बरेचसे आंदोलन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी नगरसेवक नसताना सुद्धा नगरसेवकाच्या लायकीमध्ये जे कामं असतात ते माझ्या सक्षम आणि चांगल्या कामामुळे हे काम मी करून घेण्यामध्ये पात्र ठरलेलो आहे। जर जनार्दनाने चांगला आम्हाला जर कौल दिला आणि आम्ही जर निवडून आलोत तर सर्वात प्रथम नांदेडमध्ये जे आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे ती आहे ड्रेनेजची आणि या ड्रेनेजच्या कामामध्ये बराचसा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळं ड्रेनेजची कोणतीच कामे अद्यापपर्यंत झालेली नाही आणि पिण्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे यामध्ये बी भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे। आताच मी मागे एका आंदोलनाच्या माध्यमातून नवीन एक पाईपलाईन करून 10 वर्ष झालं आमच्या नवीन कोर्टामध्ये पाण्याचे प्रश्न जो निर्माण झाला होता त्याचं एक छोटा आंदोलन करून निवेदन देऊन मान्य आयुक्त साहेबांकडून हे काम मी आता मागे 2 महिन्यामध्ये करून घेतलेलं आहे आणि ड्रेनेजचा अमृत 2 योजनेमध्ये अद्याप ही नवीन कवटा या प्रभागामध्ये ड्रेनेजचं एकही काम सुरू झालं नाही। तर हे काम तत्परतेने अगोदर मी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेजचा लाईनचा प्रश्न हा मार्गी लावणार आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या प्रभागामध्ये अंगणवाडी ही नाहीच आहे, एक अंगणवाडी सुद्धा नाही आणि बरेचसे आपण गरीब लोक पाहत असतात त्यांना शिक्षणाचा मोठा आधार म्हणजे स्टार्टिंग पासूनच अंगणवाडी ही खूप महत्वाची आहे आणि अंगणवाडी असणं गरजेचं असल्यामुळं मी सर्वात मोठं प्राधान्य गरीब लोकांसाठी अंगणवाडीला मी देणार आहे। त्याच्यानंतर माझं तिसरं जे कार्य राहील, प्रभागामध्ये बरीचशी जनसंख्या जवळपास 29,586 मतदार आहेत। या मतदारासाठी प्रभागामध्ये असं एकच छोटस आपलं महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, पण प्रभागामध्ये 3 तरी ठिकाणी अजूनही या हॉस्पिटलची गरज आहे जेणेकरून गरीब लोकांचे आता विष्णुपुरी दवाखान्यामध्ये नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये जवळपास 4-5 जिल्ह्याचे लोक येत असल्यामुळं तिथं खूप वेळ व्यर्थ जातो रुग्ण लोकांचा आणि जर प्रभागामध्ये जर आपलं महापालिकेचं छोटस हॉस्पिटल असेल तर तिथं आपले प्रभागामधले जे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील यांना इलाजासाठी सोपं जाणार म्हणून हे तिसरं मी प्राधान्याने हे काम करणार आहे। मी म्हाडा कॉलनीमध्ये राहतो। म्हाडा कॉलनीमधून एक नाला आहे आणि तो म्हाडा कॉलनीतून नाला नवीन कोटा मार्गे माहेश्वरी भवनच्या पाठीमागून आपल्या नदीला जोडतो आणि 10 वर्षापासून माझा या नाल्यासाठी पाठपुरावा चालू आहे। कारण हा नाला जेव्हा प्रत्येक पावसाळ्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी होते, या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत 10 पावसाळ्यामध्ये कमीत कमी जवळजवळ 4-5 वेळेस प्रत्येक म्हाडावासियांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि गेल्या वेळेस मी अतिवृष्टीमध्ये
ह्याच इथल्या सहाय्यक आयुक्तांना स्वतः इथं सोबत आणून सर्व परिस्थिती इथली दाखवलेली आहे. आपलं मोदी ग्राउंड पासून येणारं पाणी, असरजणकून येणारं पाणी आणि आयजी ऑफिस आणि पद्मजा सिटी इकडून येणारा जो पाणी आहे एकत्र आणून ते आमच्या म्हाडा कॉलनीतून काढून देण्याचा अयशस्वी प्रयत्न या महापालिकेच्या प्रशासनानं केलेला आहे. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी मी महापालिकेला वेळोवेळी याचे निवेदन दिलेले आहेत आणि याच्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. पण मी निवडून आल्याच्या नंतर हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सर्वात मोठं मी या प्रश्नाला प्राधान्य देणार आहे. आपल्या प्रभागामध्ये जवळपास हजारो विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे रोज नांदेडकडे, सिडकोकडे, विष्णुपुरीकडे तिन्ही ठिकाणी युनिव्हर्सिटी, कॉलेज, ट्युशन असल्यामुळे ये जा करत असतात. आणि मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक रोडला 200 मीटर किंवा 500 मीटरवर 100% असायला पाहिजे. त्याबद्दल मी की नाही सर्व आमच्या प्रभागातील जे काही नगरसेवक पॅनल मध्ये असतील त्या सर्वांनी मिळून आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निवडून दिल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपण प्राधान्यानं मुलींच्या सुरक्षेसाठी आपण ही उपयोजना राबवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमचं 4 जणांचं पॅनल आहे आणि या पॅनल मध्ये ओबीसी म्हणून राखीव महिला म्हणून माझी पत्नी प्रियंका सुनील अनंतवार आहे आणि एससी कॅटेगरीतून अर्चना आनंद तिगोटे म्हणून एससी महिला आहेत आणि ओपन पुरुष मधून आमचे मोहन अण्णा यांचे कट्टर समर्थक आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि ते असलम भाई शेख यांची आई ओपन मधून आहेत. आणि सर्वात महत्वाचं एसटी कॅन्डिडेट म्हणून आमचे सहकारी मित्र अक्षय मुकडे जे युवा शिलेदार आहेत आणि त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे महापालिकेचा. अशा 4 जणांचं आमचं पॅनल आहे आणि या पॅनलच्या माध्यमातूनच आम्ही हा सर्व प्रचार यंत्रणा वगैरे सर्वजण एकत्र मिळूनच ह्या येत्या 2 दिवसामध्ये सुरुवात करणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो मतदानाचा हक्क दिलेला आहे तो जनतेला दिलेला आहे, मतदाराला दिलेला आहे आणि जनताच ही जनार्दन आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपण काम करू शकतो. पक्ष हा नंतर येतो. अगोदर पक्ष हा फक्त आपला एक पक्षाच्या अंतर्गत आपण महापालिकेमध्ये पोहोचण्यासाठी एक मार्ग असतो आणि त्या मार्गाला लावणारे म्हणजे सर्व जनता मायबाप आणि जनता जनार्दनच आहे. तर जनतालाच मला वाटते की सर्वात मोठी जनता पहिले आणि त्याच्यानंतर पक्ष आहे आपला. मी प्रभागाच्या लोकांना आवाहन करतो की आता तुम्ही 30 वर्षाचा जर आपण ग्राफिक्स पाहिला आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा किंवा आपले झालेले जे नगरसेवक आहेत हे फक्त की गर्भ श्रीमंत आणि गडगंज पैसेवाले जे लोक आहेत त्यांच्या तुम्ही दारापर्यंत जाऊ शकता, घरात जाऊ शकत नाही. त्यांना तुम्ही जर फोन केला तर तुम्हाला ते ऑफिसमध्ये बसून ठेवतील की मी 11ला आलो, 12ला आलो. पण माझ्यासारखा सामान्य माणूस हे तुम्ही फोन केल्याच्या नंतर तत्परतेने मी तुमच्या दारामध्ये येण्यासारखा आहे आणि तुम्हाला अर्ध्या रात्री गरज जर पडली तर माझा दरवाजा अर्ध्या रात्री सुद्धा तुमच्यासाठी खुला होणार आहे. सुनील, आमचं हे काम आहे, माझ्या हाताशी मला धरून तुम्ही हे काम मला करण्यासाठी मजबूर करू शकता. मी एवढंच सांगतो की मतदारांनी जागृत होईल आणि एका सामान्य कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आणि एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि मला हे निवडून देऊन माझ्या पत्नीला तुम्ही खूप मोठं जे आता नांदेड महानगरपालिकेचं जे ध्येय आहे त्या ध्येयामध्ये आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलं जर मताधिक्याने मला निवडून दिलं तर मी चांगली कामे याद्वारे मी करणार आहे. एवढंच मी या जनता जनार्दनाला सांगू इच्छितो.